डाळ तांदळाचा डोसा तुम्ही बऱ्याचदा खाल्ला असेल, पण आज मी जो डोसा बनवलेला आहे खरंच खूप वेगळ्या पद्धतीने बनवला आहे. पटकन होणारी रेसिपी आहे आणि डाळ तांदूळ भिजवायची तर झंझटच नको. डाळ तांदूळ न भिजवता डोसा कसा बनवलेला आहे आणि किती मऊ एकदम सॉफ्ट झाला आहे पहा. याची आणखीनच पौष्टिकता वाढवण्यासाठी यामध्ये काय काय घातले तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर पटकन मग मी रेसिपीला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्हाला एक निवेदन आहे, चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर गायत्रीज किचन मराठी या आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. त्यानंतर ऑल ऑप्शन येईल त्यावरती प्रेस करा. त्यामुळे माझ्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. माझी कोणतीच रेसिपी मिस होणार नाही. चला तर मग आजची रेसिपी पाहूयात. एका भांड्यामध्ये 1 वाटीभर बारीक रवा घ्यायचा आहे आणि हा रवा न भाजता म्हणजे कच्चा रवा घेतलेला आहे. त्यानंतर याला आंबूसपणा येण्यासाठी 1 वाटीभर मी इथे ताक घेते आणि तुम्हाला जर ताक घालायचं नसेल तर इथे लिंबाचा रस 2 चमचे वापरला तरीही चालेल. त्यानंतर त्याच वाटीने 1 वाटीभर पाणी घालायचं आहे. आता हे चांगलं मिक्स करायचं आहे. जर एखाद्या दिवशी तुम्हाला चपाती खायचा कंटाळा आला तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. तुम्हाला खरंच खूप आवडेल. मिश्रण खूप घट्ट वाटते त्यामुळे थोडंसं पाणी घालून हे चांगलं मिक्स करायचं आहे. तर जरासं पातळच बॅटर बनवायचं आहे. अजून थोडंसं पाणी घालते. खरं सांगू का, लहान मुलांना तर इतकी रेसिपी ही आवडते. माझा मुलगा तर सारखा मला 2-3 दिवसातून एकदा तरी बनवायला लावतो. खरंच खूप टेस्टी लागते आणि पौष्टिकता वाढवण्यासाठी यामध्ये आता कांदा घातलाय 1 प्लेट भरून. कांद्यामुळे आपल्या शरीरातलं रक्त शुद्धीकरण होतं. त्यामुळे मी प्रत्येक जेवणामध्ये कांदा असतोच माझ्या. तर आता इथे हिरव्या मिरचीचे काप केले होते. 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या. त्यानंतर 2 बारीक टोमॅटो चिरून घेतलेले आहेत. तुम्हाला जर आणखीन टोमॅटो यामध्ये घालायचं असेल तरीही तुम्ही घालू शकता. पण इथे 1 वाटी मी ताक घेतलं होतं आणि ताक जरासं आंबट आहे आणि खूपच आंबूसपणा येईल त्यासाठी मी फक्त छोटे-छोटे 2 टोमॅटो होते माझ्याकडे, ते बारीक कट करून यामध्ये घातलेत. आणखीन तुम्ही यामध्ये भाज्या घालू शकता. सिमला मिर्च किंवा गाजर किंवा बीट तुमच्या आवडीनुसार. तर हे छान असं मिक्स करून घेतले आता. आणि इथे बघा खाण्याचा सोडा किंवा इनो मी नाही वापरलं. फक्त थोडंसं मीठ घातलेलं आहे. आपण डोसा बनवतो ना, तो तवा मी इथे घेतलाय, गरम करायला ठेवला आणि त्यावरती थोडंसं तेल पसरून घ्यायचं आहे. जास्त तेल नाही लागत याला, थोड्याशा तेलामध्ये पण होऊन जातं. तर आता व्यवस्थित तेल पसरून घेतल्यानंतर यावरती रवा भिजवलेलं जे मिश्रण आहे ते 1 पळीभरच घालायचं यामध्ये आणि जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, असं हे मिश्रण मी बनवलेलं आहे. आणि जरासे जाडसर असे डोसे बनवल्यासारखं करायचं हे. डोसा बनवण्याचे बरेचसे प्रकार तुम्ही माझ्या चॅनलवरती पाहिले असतील. त्यानंतर इडली, रवा उत्तप्पा वगैरे बऱ्याचशा जुन्या पारंपरिक अगदी सगळ्याच प्रकारच्या रेसिपीज तुम्ही पाहिल्या असतील आणि आजची रेसिपीसुद्धा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी मी आशा करते. तव्यावरती अगदी व्यवस्थित पीठ पसरून झाल्यानंतर अगदी थोडंसं तेल यावरती सोडायचं आहे. कमी तेलामध्ये आपण ही रेसिपी बनवतोय. मध्यम आचेवरती एक 3 ते 4 मिनिटं यावरती झाकण ठेवून हे ठेवायचं आहे. झाकल्यामुळे काय होतं की वरची साईडसुद्धा अगदी व्यवस्थित चांगली वाफवून होते. खालच्या साईडने बघा अगदी खरपूस कलर येईपर्यंत भाजून झाले छान. आणि आता हे पलटी करून दुसरी बाजूसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि अजून एक 2 मिनिटाकरता यावरती झाकण ठेवायचे. तर मस्त असा आपला नाश्त्याचा एक नवीन वेगळा पदार्थ तयार आहे. तर या अगोदरसुद्धा तुमच्याबरोबर मी रवा उत्तप्पा रेसिपी शेअर केली होती आणि खरंच त्याला खूप छान प्रतिसाद दिला आहे. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. सोडा न घालता सुद्धा याला जाळी किती छान सुटले पहा. आणि याच्यासोबत खायला कोणतीही चटणी नाही लागत. अगदी असा नुसता जरी खाल्ला तरीही खूप टेस्टी लागतो. आणि तुम्हाला आवडत असेल तर टोमॅटो सॉस वगैरे तुम्ही घेऊ शकता. तर एकदम मऊ लुसलुशीत आणि खायला एकदमच टेस्टी होणारा आजचा हा नाश्ता तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर मग लवकरच भेटूया नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, मजेत राहा आणि असंच काहीतरी नवीन नवीन बनवून खात राहा. धन्यवाद.